मी एक बृहत्पराशर होराशास्त्रानुसार एक ॲप बनवलेला आहे करिअर मार्गदर्शन करण्यासाठी. आपल्यासाठी कोणते करिअर योग्य आहे, जॉब की बिझनेस, हे फाइंड आउट करण्यासाठी. आता मी याच्यामध्ये मुकेश अंबानीजींचे डिटेल्स टाकलेले आहेत. आता त्यांचा रिपोर्टसुद्धा आलेला आहे. आता तुम्हीच ऐका काय म्हणतो रिपोर्ट. सादर प्रणाम. महर्षी पराशर प्रणीत बृहत्पराशर होराशास्त्र BPHSच्या सिद्धांतानुसार आपण दिलेल्या ग्रहस्थितीचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. हे विश्लेषण केवळ व्यावसायिक यश, धनसंपदा आणि भाग्योदयावर केंद्रित आहे. 1. कर्म आणि अर्थ, व्यावसायिक दिशा, जॉब वर्सेस बिझनेस. आपल्या कुंडलीतील दशम भाव, कर्मस्थान आणि दशमांश D10 चक्राचे सूक्ष्म अवलोकन केल्यास स्पष्ट संकेत मिळतात की हे जातक नोकरी करण्याच्या मानसिकतेपेक्षा व्यावसायिक साम्राज्य, बिझनेस टायकून निर्माण करण्यासाठी जन्मलेले आहेत. व्यावसायिक क्षमता, नवम भावात मंगळाचे बळकट स्थान आणि एकादश भावात लाभ स्थान, अरुण आणि उच्च दर्जाचे योग हे सूचित करतात की जातक केवळ एक उद्योजक नसून मोठ्या संस्थांचे नेतृत्व करणारे धोरणकर्ते आहेत. निर्णय: आपणास नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसाय किंवा मोठ्या उद्योगांचे व्यवस्थापन करणे हेच भाग्योदय करणारे आहे. 2. कार्यक्षेत्र सुटेबल फील्ड्स. ग्रहांच्या युतीनुसार आपणास खालील क्षेत्रांमध्ये अफाट यश मिळण्याचे योग आहेत. ऊर्जा आणि इंधन क्षेत्र, एनर्जी आणि पेट्रोलियम. सूर्य, बुध आणि शुक्र यांची अष्टम भावातील युती आणि बृहस्पतीची स्थिती दर्शवते की जमिनीच्या पोटातील संपत्ती, ऑइल, गॅस, नॅचरल रिसोर्सेस वापरून व्यवसाय करणे अत्यंत लाभदायक ठरेल. दूरसंचार आणि तंत्रज्ञान, टेलिकॉम आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर. राहूचा प्रभाव द्वितीयातील आणि नवम भावातील मंगळाची दृष्टी आधुनिक तंत्रज्ञान आणि संपर्कावर आधारित व्यवसायात वर्चस्व निर्माण करण्यास मदत करते. पेट्रोकेमिकल्स आणि रिफायनरी. बृहस्पती आणि शनीची स्थिती या क्षेत्रातील दीर्घकालीन गुंतवणुकीतून मोठा नफा दर्शवते. 3. धन आणि उत्पन्न, वेल्थ आणि मंथली इन्कम पोटेन्शियल. होरा चक्र D2 आणि दशमांश D10 नुसार जातकाचे उत्पन्न हे केवळ मासिक पगाराच्या स्वरूपात नसून ते कंपाऊंडिंग वेल्थ, वर्धमान संपत्तीच्या स्वरूपात आहे. धनयोग, अष्टम भाव आणि नवम भावाचा संबंध दर्शवतो की जातकाचे उत्पन्न हे पॅसिव्ह आणि इन्व्हेस्टमेंट आधारित असेल. मासिक उत्पन्न. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार जातकाचे मासिक उत्पन्न हे सामान्य मर्यादेच्या पलीकडे असून हे अथांग लिमिटलेस श्रेणीत येते. येथे उत्पन्नाचा आकडा मासिक नसून तो प्रति मिनिट वाढणाऱ्या भांडवलाचा आहे. धन टिकवण्याची क्षमता. जरी राहू द्वितीयात धन स्थानी असला तरी गुरुची स्थिती धन वृद्धीसाठी आणि परोपकारी कार्यांसाठी संपत्तीचा योग्य विनियोग करण्यास भाग पाडते. 4. अंतिम निष्कर्ष व सल्ला. हे जातक कोणत्याही कंपनीत काम करण्यासाठी बनलेले नाहीत, तर कॉर्पोरेट जगताचे अधिपती होण्यासाठी बनलेले आहेत. सुझाव: आपल्या व्यवसायात टेक्नॉलॉजी आणि डेटा, राहूचा प्रभाव यांचा जास्तीत जास्त वापर करणे, जो आपल्याला जागतिक स्तरावर अग्रेसर ठेवेल. ज्योतिषीय उपाय. आपल्या कुंडलीतील दशम भावाच्या स्वामीला बळकट करण्यासाठी दर मंगळवारी आणि गुरुवारी श्री विष्णूंची उपासना करावी, यामुळे व्यावसायिक निर्णयात स्थिरता राहील. सारांश: आपल्यासाठी व्यवसाय, बिझनेस हाच एकमेव मार्ग आहे. आपली क्षमता अफाट असून आपण स्वतःच्या धोरणांनी बाजारपेठेची दिशा बदलू शकता. संपत्तीची प्राप्ती ही केवळ मिळकतीतून नसून ती मालमत्ता आणि व्यवसायाच्या मूल्यांकनातून नेट वर्थ होईल, जी उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहील. ठीक. हे विश्लेषण आपल्याद्वारे पुरवलेल्या डेटावर आधारित बृहत्पराशर होराशास्त्र मधील तत्वांचे विवेचन आहे. आता तुम्हीच सांगा हे बरोबर आहे की चुकीचं आहे आणि माझा ॲप किती ॲक्युरेट आहे. तुमचं पण चेक करून बघा.